हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं. संवाद प्रतिवादी आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजार कोणताही असो, कितीही गुंतागुंतीचा असो, एखादा दुर्दैवी अपघात असो, अशा वेळेला शस्त्रक्रिया करणं आवश्यक असतं. शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन करायचं असेल तर सगळ्यात अधिक गरज असते ती भूल देण्याची आणि भूलशास्त्राची. वरवर बघितलं तर भूलशास्त्र हे आपल्याला खूप सोपं वाटतं, कारण आपल्याला त्याबद्दल माहितीच असत नाही. भूल देणं हे किती जबाबदारीचं काम आहे, किती जोखमीचं काम आहे, हे आपण जर समजावून घेतलं तर मला वाटतं एक पेशंट म्हणून किंवा एक जागरूक नागरिक म्हणून आपल्याला या शास्त्राबद्दल अधिक माहिती मिळू शकेल. 16 ऑक्टोबर हा दिवस जागतिक भूलशास्त्र दिवस म्हणून साजरा केला जातो आणि या निमित्तानं आज मला भूलशास्त्र या विषयावरची माहिती घ्यायची आहे. बऱ्याचदा भूलशास्त्र जे काही अभ्यास करतात तेही डॉक्टरच असतात हे सुद्धा आपल्याला माहित असत नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं की भूलशास्त्र ही त्याची उपशाखा आहे आणि कोणीतरी एक टेक्निशियन असेल, पण भूलशास्त्र हे अत्यंत जबाबदारीचं जिकिरीचं काम असतं आणि म्हणूनच आज या विषयावरती आम्ही बोलणार आहोत. त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर किरण भिंगारडे, त्यांचं स्वागत आहे. नमस्ते. स्वतः इंडियन सोसायटी ऑफ अनेस्थेशियालॉजिस्ट याचे ते कोल्हापूर शाखेचे प्रेसिडेंट आहेत. त्याचबरोबर आज आमच्या सोबत आहेत डॉक्टर अमोल कोडोलीकर, त्यांचंही स्वागत आहे. भूलशास्त्रामध्ये काम करत असलेले डॉक्टर संदीप कदम हेही आज आपल्या सोबत आहेत, त्यांचं स्वागत. आणि डॉक्टर आरती जाधव यांचंही स्टुडिओमध्ये स्वागत आहे. सुरुवातीला म्हटलं त्या पद्धतीनं भूलशास्त्राबद्दल अनेक लोकांना माहिती नाही आहे, समज गैरसमज आहेत. आज या सगळ्या विषयावरती मला माहिती करून घ्यायची आहे. मी सर तुम्हाला विचारणार आहे की मुळात अशा पद्धतीचा 16 ऑक्टोबर हा जागतिक स्तरावरती भूलशास्त्र दिवस कधीपासून आणि का साजरा व्हायला लागला किंवा का तो पाळला जाऊ लागला? भूलशास्त्र हा जागतिक दिवस निर्माण होण्याचं कारण असं की विल्यम टी मॉर्टन नावाचे एक भूलशास्त्रज्ञ होते. त्यांनी पहिल्यांदा इथर ह्या औषधाचा वापर करून बोस्टनच्या अमेरिकेतील बोस्टनच्या हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला भूल दिली आणि हे भूल देण्याचं काम त्यांनी सगळ्यांच्या समोरच केलं होतं. म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या समोर केलं आणि त्याच्या जबड्यात झालेली जी गाठ होती ती पूर्णपणे वेदनारहित अवस्थेत एका शल्य चिकित्सकाकडून ती काढण्यात आली. पेशंटला अजिबात कसलाही त्रास होत नव्हता आणि त्यावेळेला लक्षात आलं की भूलशास्त्र हे एक प्रगत शास्त्र आहे आणि ते वेदनारहित स्थितीत पेशंटला नेऊन त्याच्यावर योग्य पद्धतीची सर्जरी किंवा शस्त्रक्रिया करता येऊ शकते आणि पेशंटला त्या आजारापासून मुक्त करता येतं. हे ज्या वेळेला शिक्कामोर्तब त्यावेळेला झालं तो दिवस होता 16 ऑक्टोबर 1846. 1846. बापरे, जवळपास 170 वर्ष झाली. 170 वर्षाचा याला इतिहास आहे. बरं, पण आता ज्या वेळेला मी तुम्हाला विचारायचं, मला सगळ्यांनाच आपण बोलूया, आपण गप्पा मारूया आता, की ज्या वेळेला भूलशास्त्र हे शास्त्रच नव्हतं किंवा याचा शोध लागलेला नव्हता त्यावेळी ऑपरेशन कशी व्हायची का ऑपरेशन केलीच जायची नाही? त्यावेळेला ऑपरेशन ही व्हायची. तुम्हाला एक फेमस चित्र आहे बघा, सुश्रुत. हो, सुश्रुत हे आपल्या ह्याच्यातले वैदिक शास्त्रानुसार शल्यचिकित्सक म्हणजे सर्जन, आणि ते एका पेशंटच्या इयर ड्रम वरती सर्जरी करतात. त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला अॅनेस्थेटिस्ट कुठे दिसत नाही, पण 4 लोकांनी त्या पेशंटचे हातपाय बांधलेले धरलेले आहेत. आणि अशा वेळेला त्या सर्जनला खूप निष्णात असायला लागतं, खूप फास्ट सर्जरी करायला लागायची आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे खूप व्हायचे. अच्छा, त्यामुळे सर्जरीला जेव्हा पेशंट यायचं तेव्हा मला सर्जरीच नको, खरं आजार परवडला पण मला सर्जरी, त्या एवढ्या वेदना सहन करण्यापेक्षा ते आहे त्या वेदना सहन करतो, सर्जरीच्या वेदना नको. भूलशास्त्र नव्हतं त्यामुळं तशा प्रकारच्या सर्जरीज पण होत नव्हत्या. म्हणजे पूर्वीचे सर्जरीज व्हायचे म्हणजे काय की बऱ्याच वेळा आपल्याला माहिती आहे की पूर्वीचे सगळे जे वॉर्स व्हायचे म्हणजे युद्ध व्हायची एकमेका राज्यातली, त्याच्यामुळे जे होणाऱ्या जखमा असायच्या म्हणजे जखमामुळे हात कुजला, पाय कुजला, म्हणजे ते तोडून काढणे, अँप्युटेशन करणे हे एक मुख्य सर्जरी असायची. मेजर सर्जरी काय तर कुजलेला भाग, निकामी झालेला भाग काढून टाकणे. तर अशा वेळी त्या लोकांना दाबून धरून कट करणे किंवा त्याच्यानंतरचं म्हणाल तर ज्यावेळेला म्हणजे अल्कोहोल
जे आलं म्हणजे दारू ती पाजायची इतक्या प्रमाणात की त्याला काही समजत नाही, बेहोश करून टाकायचं किंवा काहीतरी डोक्यात मारायचं असं की तो बेशुद्ध पडलाय. अशा प्रकारचे म्हणजे ह्या सगळ्या अमानवी गोष्टी होत्या. म्हणजे एक प्रकारे या भुलीमुळे सर्जरी करणं सोपं व्हायला लागलेलं आहे. हो, अगदी नक्की. म्हणजे सर्जरीतले नवनवीन प्रकार असतील किंवा सर्जरी जितकी क्रिटिकल असेल तितकंच भूलशास्त्राचं किंवा भूलशास्त्रज्ञांचं पण काम क्रिटिकल असतं का? हो, अगदी नक्की. कारण शस्त्रक्रिया करणे हे एक गोष्ट जी असते ती सर्जन त्या त्या अवयवावर करत असतो. म्हणजे समजा अपेंडिक्स ऑपरेशन आहे तर अपेंडिक्सवर करेल किंवा पित्ताशयाच्या पिशवीचं ऑपरेशन असेल तर तसं करेल. परंतु त्याला भूल देण्यासाठी किंवा त्याला वेदनारहित अवस्थेत ठेवायसाठी पेशंटच्या संपूर्ण शरीराची काळजी घेणारा माणूस असतो तो भूलशास्त्रज्ञ. बरोबर. म्हणजे तिची पूर्ण काळजी, तो झोपलेल्या अवस्थेत जरी असलं तरी आमचं त्याच्याकडे कटाक्षानं लक्ष असतं. त्याचं पल्स रेट कसा चाललेला आहे, त्याचं बीपी व्यवस्थित आहे का, त्याचं टेम्परेचर व्यवस्थित आहे का, त्याचं युरिन आउटपुट कसं आहे, त्याच्या प्रत्येक अवयवाला रक्ताचं मिश्रण व्यवस्थित होतंय का, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. म्हणजे चौफेर क्षेत्र असते ह्या गोष्टीसाठी करायला. पण त्यावेळेला सर्जनचं लक्ष मात्र त्या अवयवाकडेच असतं. पण तुम्ही ठरवता कसं? आजकाल लोकल अनेस्थेशिया पण देतात. म्हणजे समजा हाताचं ऑपरेशन आहे तर एवढाच हात बधीर करता येतो आणि काही वेळा पूर्ण शरीराला तुम्ही भूल देता. लोकल अनेस्थेशिया कुठं द्यायचं आणि संपूर्ण शरीराला भूल कुठे द्यायची हे कोण ठरवतं? आता ते कसं आहे म्हणजे शस्त्रक्रिया कशाची आहे, कुठल्या पार्टची आहे. तर साधी एक छोटीशी गाठ इथली काढायची आहे तर त्यावेळी लोकल अनेस्थेशिया सेबॅसिस सिस्ट आहे म्हणजे छोटेसं एक आहे तर त्याच्या भोवतीनं फक्त लोकल देऊन ती काढता येते. किंवा डोळ्याची ऑपरेशन, कान नाकाची ऑपरेशन बऱ्याच वेळा लोकलमध्येच केली जातात. म्हणजे आता कॅटरॅक्ट सर्जरी ही लोकलमध्येच केली जातात. बरोबर. मग आता हे झालं लोकलचा प्रकार. जर आपल्याला का रिजन म्हणजे फक्त हातालाच, अख्ख्या हाताला किंवा एकाच पायाला किंवा कमरेखाली, मग ह्याला रिजनल भूल म्हणतात. ओके. लोकल वेगळी ज्या फक्त त्या तेवढ्याच भागापुरती. रिजनल म्हणाल तर एका भागाला म्हणजे आता हाताला द्यायचे, हा पूर्ण हात फ्रॅक्चर झाले त्याला द्यायचे, तर इकडे ज्या नसा म्हणजे संवेदना नेणाऱ्या नसा असतात आपल्या मेंदूकडे त्या भागात आम्ही इंजेक्शन देतो आणि ते तात्पुरतं बधीर करतो. त्यामुळे ह्या हाताला संवेदना जातात सगळ्या, पेशंट पूर्ण जागा असतो. ह्याला म्हणतात रिजनल. त्याच्या पुढची रिजनल म्हणजे आता बेंबीच्या खालच्या शस्त्रक्रिया आहेत. ते तर मणक्यामध्ये, दोन मणक्याच्या मध्ये जाऊन आम्ही स्पायनल अनेस्थेसिया किंवा इपिड्युरल अनेस्थेसिया देतो. त्याने काय होतं की ह्याच्या खालचा भाग सगळा बधीर होतो. आणि त्या खालच्या म्हणजे पायाच्या शस्त्रक्रिया किंवा पिशवी काढायची किंवा सिझेरियन सेक्शन असेल किंवा अपेंडिक्स असेल ह्यासाठी कमरे खालचा भाग सगळा बेशुद्ध केला आणि पेशंट वर जागा असतो. आणि बायपास सारखी सर्जरी असेल त्याही पूर्ण भूल देतात. आता नवीन बायपास सुद्धा हे रिजनल मध्ये करतात जेव्हा पेशंट जागा असतो. त्याच्या मानेच्या मणक्यामध्ये एक इंजेक्शन दिलं जातं इपिड्युरल म्हणून ते. आणि पण त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टीचं लिमिटेशन असतं. सर्जन सुद्धा त्या टेक्निकला ट्यूनअप झालेला असेल तर अशा प्रकारचे बायपास शस्त्रक्रिया सुद्धा रिजनल अनेस्थेशिया खाली करता येतात. पण अनेस्थेशियामुळे मृत्यू ओढवल्याची उदाहरणं आहेत. म्हणजे भुलीचा डोस जास्ती गेला तेव्हा मृत्यू आला, याचं पर्सेंटेज काही आहे का? आहे. अनेस्थेशियामुळे पूर्वी जेव्हा हे नवीन प्रचलित आलं त्यावेळेला त्याचे कॉम्प्लिकेशन्स हे खूप होते, त्यामध्ये मृत्यू व्हायचा. पण आत्ता सध्या बघायला गेलं तर हे प्रमाण जवळजवळ 2 लाखात एखाद्या पेशंटला होऊ शकतं. अगदीच नगण्य आहे. आणखीन हे प्रमाण काही वर्षापूर्वी 10,000 एक होतं. 10,000 एक होतं. पण आता एवढी चांगली औषधं आली की एखाद्याला कोणाला तरी हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन असेल तरच. पण प्रत्येक पेशंटला आपण काही रिॲक्शन भूल द्यायची टेस्ट करू शकत नाही. त्यामुळे ही आपल्याला गोष्ट समजत नाही. पण जेव्हा तुम्ही भूल देता त्यावेळेला त्या माणसाची केस हिस्ट्री बघता का तुम्ही? त्याला बीपी आहे का, त्याला ऍसिडिटी आहे का, त्याला मधुमेह आहे का, हे तपासलं जातं का? इनफॅक्ट मला तर असं म्हणायचं आहे की प्रत्येक पेशंटनं पहिला विचारलं पाहिजे म्हणजे भूल तज्ज्ञ कोण आहेत, मी त्यांना दाखवून घेतो. त्याच्याशी जर डिस्कशन झालं की कोणत्या प्रकारची, फॉरेन कंट्रीमध्ये बरेच वेळ विचारतात मला भूल देणारा कोण आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, तो त्याला माझ्या ह्याला देऊ शकेल का नाही, त्याची एक्सपिरियन्स किती आहे. समजा लहान एकदम त्याला मी आधी दाखवायचं तर माझे प्रॉब्लेम्स काय आहेत ते मी त्याला सांगितले पाहिजे. बरोबर. हे माझे केव्हा मी उठणार भूलेतनं, मला ऑपरेशन झाल्यानंतर दुखणार का, नाही हे तर मूलभूत प्रश्न असतात. म्हणजे भूल देण्यापूर्वी, म्हणजे काही वर्षापूर्वी दुर्दैवाचा अनुभव घेतलेला आहे माझा ऍक्सिडेंट झाल्यानंतर. पण भूल दिल्यानंतर माणसाला सगळ्यात पहिल्यांदा भीती असते मी मध्येच अचानक जागा झालो आणि मला जर दुखायला लागलं तर काय करायचं. तर तुम्ही तो टाइम स्पॅन जो असतो इतक्या वेळासाठी त्या पेशंटला भूल द्यायची आहे
तर तो टाइम स्पॅन साठी तुम्ही औषधांची मात्रा याचा विचार करता की तीव्रता? आता कसं आहे, भूल देणे ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे असं नाही की 1 तासाची भूल दिली आणि आम्ही गायब झालो, हे असं नाही आहे. ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे इंडक्शन, म्हणजे आता शिरेतून इंजेक्शन दिलं, पेशंटला भुलेत घातला, त्याप्रमाणे जसं आपण म्हणतो की ही बॅलन्स्ड ऍक्ट आहे. म्हणजे त्याला सातत्यानं तुम्ही ते भुलीचं औषध देत असता? सातत्याने देत असतो. आणि त्याचबरोबर म्हणजे एकदा एक इंजेक्शन दिलं आणि आता 2 तास बेशुद्ध होणार आणि आपण इकडे निवांत बसू असं नाही, असं नाहीये. ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे त्याचबरोबर मॉनिटरिंग आणि अॅनेस्थेसिया हे दोन्ही आम्हाला सांभाळावं लागतं. म्हणजे तारेवरची कसरत असते. म्हणजे त्याला एक म्हणजे ॲम्नेसिया, म्हणजे त्याला काही आठवलं नसलं पाहिजे काय झालं सर्जरीच्या वेळी. दुसरं म्हणजे त्याला त्याची ही काळजी असते. दुसरं असतं म्हणजे अॅनेस्थेसिया, त्याला पेन झाली नसली पाहिजे, वेदना होता कामा नये. तिसरं म्हणजे त्याचे सगळे अवयव हे शिथिल केलं, म्हणजे जे मसल्स असतात त्याला आम्ही शिथिल करण्याचं औषध देतो, ज्यामुळे सर्जरी ही सुखकारक होते. सर्जनला काही त्रास होत नाही सर्जरी करताना, तो असला पाहिजे. आणि बाकीचं म्हणजे नंतर उलटी झाली नसली पाहिजे. बाकीचे म्हणजे त्याचबरोबर आम्ही कशावर लक्ष देतो, रक्तस्राव किती झाला, त्याप्रमाणे सलाईन किती द्यायचं, रक्त द्यायचं की नाही हे सुद्धा आम्हीच ठरवतो. म्हणजे ही सगळी कंटिन्यू, म्हणजे आम्हाला जणू काही 8 हात असतात त्यावेळी. खरं. आणि मला हे आता नवीन कळालं की जे काही ऑपरेशन मध्ये केलं जाते ते आठवतं कामा नाही. नाही तर ह्याला अवेअरनेस इन अॅनेस्थेशिया म्हणतात. म्हणजे हा तुमचा डोस जर कमी झाला तर काही काही पेशंट मेमरीज नंतर सांगतात की डॉक्टर तुम्ही काय बोलत होता मला समजत होतं पण मला बोलता येत नव्हतं, सांगता येत नव्हतं. अच्छा. ह्याची काळजी घेणे प्रचंड मानसिक धक्का असू शकतो. म्हणजे अॅम्नेसिया जर नसेल, म्हणजे त्याला आठवलं म्हणजे काय होत होतं, तर हा सगळा म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस आहे भूल देणे. म्हणजे असं नाही की 15 मिनिटाची भूल द्या, 10 मिनिटाची नाही. ही जी कंटिन्युअस प्रोसेस आहे, ऑपरेशन होईपर्यंत आणि ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा त्याचा इफेक्ट राहायला पाहिजे थोड्या काळ वेदनाक्षम. आज आपल्यासोबत जाधव मॅडम आहेत. मी तुम्हाला स्पेसिफिक विचारणार आहे गायनॅक बद्दल. म्हणजे प्रसूती शास्त्राच्या वेळेला भुलीचा वापर होतो, म्हणजे सिझरिंगच्या वेळेला तर कंपल्सरी लागतोच, आणि कुठे कुठे या भूलशास्त्राचा उपयोग होऊ शकतो? हल्ली एक नवीन टेक्निक निघाले, म्हणजे ज्याला आम्ही लेबर अनाल्जेसिया किंवा पेनलेस लेबर म्हणतो. बऱ्याच वर्षापासून प्रसूतीच्या वेळेला वेदनाच होऊ नयेत. म्हणजे आपल्याकडे अशी कन्सेप्ट आहे की आपल्या म्हणजे त्या मुलीची डिलिव्हरी आहे, तिला म्हणजे तिची सासू किंवा तिच्या मावशी किंवा घरी ज्या ज्या आजी वगैरे असतात त्या सांगतात की प्रसूती वेदना आहेत तर म्हणजे त्या सहनच करायला पाहिजे. म्हणजे बाईचा जन्म आला आहे तर मग ह्या वेदनांशिवाय तुझ्या आयुष्याला अर्थ नाही. पण आता ही कन्सेप्ट पूर्ण गेलेली आहे, बरीच वर्ष झाली. म्हणजे याच्यावर आधी संशोधन झालंय आणि त्यातून ही कन्सेप्ट आली आहे की पेनलेस लेबर किंवा इपिड्युरल अनाल्जेसिया. अगदी म्हणजे प्रसव कळा किंवा प्रसव वेदना स्त्रीला आता होऊ शकणार नाही असं शास्त्र आलंय. आणि ऍक्च्युली बघायला गेलं तर आपला इतिहास पण तेच सांगतो. म्हणजे एका 18व्या शतकात सिम्सन यानं एका कमरेतला दोष होता एका गरोदर स्त्रीला, तिला भूल द्यायच्या वेळी तिला डिलिव्हरी शक्य नव्हती, मग त्यावेळी त्यानं इथर औषध वापरलं होतं. त्याच्यानंतर आपली ब्रिटनची राणी 1853 साली ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया तिच्या 8व्या प्रसूतीच्या वेळी म्हणजे प्रिन्स लिओपार्डच्या डिलिव्हरीच्या वेळी त्यावेळी क्लोरोफॉर्म हे औषध जॉन स्नो यानं दिलं होतं. म्हणजे 18व्या शतकात ही प्रोसेस सुरू झाली आणि आता तिला आणखी ऍडव्हान्स तिकडे 18व्या शतकात आता खरं आपल्याकडे कोल्हापुरात पण डेटा अवेलेबल आहे. पेनलेस डिलिव्हरी आता होऊ शकते. आता ते सर्रास सगळीकडे आहे की मी परवडण्यासारखं आहे का लोकांना, असं मला लोकांना परवडण्यासारखं आहे. पण त्याच्या बाबतीत अजून अवेअरनेस म्हणा किंवा बऱ्याच स्त्रियांना माहितच नाही की असं होऊ शकतं. त्याचे काही साईड इफेक्ट होतात? त्याचे साईड इफेक्ट काहीच नाही आहेत. उलट म्हणजे प्रसूती वेदना जशा जवळ येतात तसं म्हणजे ऍक्च्युली प्रसूती म्हणजे काय होतं की गर्भाशयाची पिशवी आकुंचन प्रसरण पावत असते, त्याच्यामुळे तिथल्या स्नायूंवर बराच ताण येतो आणि त्या नसांवर पण प्रेशर आल्यामुळे मग त्या प्रसूती वेदना वाढत जातात. आणि जसा प्रसूती काल जवळ यायला लागतो त्याच्या त्या वेदना आणखी सिव्हिअर व्हायला लागतात. मग ह्या प्रोसेसमध्ये कसं आहे की पाठीमध्ये एक नळी घातली जाते. म्हणजे त्यावेळी ऍक्च्युली सलाईन वगैरे दिलं जातं, म्हणजे तिची सगळी तपासणी केली जाते, ब्लड प्रेशर किती आहे, हृदयाचे ठोके कसे आहेत, बाळाची कंडिशन कशी आहे, हे सगळं इव्हॅल्युएट केलं जातं. आणि नंतर मग एक पाठीतून एक बारीक पॉलिथिनची अशी नळी घातली जाते आणि त्या नळीतून भुलेचं औषध दिलं जातं. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तिचं ब्लड प्रेशर किती आहे, म्हणजे प्रसूती काल हा काही 2 तासाचा किंवा 3 तासाचा नसतो, तो 4 ते 6 तास, कधी कधी 8 तास, 12 तास पण असू शकतो. तर ह्या सगळ्या पूर्ण 8
ते 12 तास जी वेळ आहे त्यावेळी तो भूलतज्ञ त्या प्रेग्नंट स्त्रीच्या शेजारी उभा असतो आणि तिच्या हृदयाचे ठोके, बाळाचे ठोके, एकदाच एक इंजेक्शन दिलं असं नाही, त्याचा गर्भातल्या बाळावरती बाळावर काहीच परिणाम होत नाही. उलट आधी कसं व्हायचं, स्त्रीची खूप दमणूक व्हायची की प्रसूती वेदनांमुळे ती एकदम दमायची. त्यामुळे काय व्हायचं की बाळाला ऑक्सिजनचं प्रमाण पण, मिळणाऱ्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी व्हायचं. पण आता हे पेनलेस जे कन्सेप्ट आलाय त्याच्यामुळे काय झालेलं की तिची दमणूक कमी झाली आता. त्यामुळे मग ती प्रसूती काल हा कमी झालाय आणि डिलिव्हरी जी आहे ती एकदम स्मूथ आणि इझी झालेली आहे. आणि बाळाला जे ऑक्सिजनचं प्रमाण जे असतं ते सुद्धा वाढलेलं आहे, म्हणजे ते वाढतं. त्यामुळे डिलिव्हरी आणि बाळ सुद्धा एकदम सुखरूप जन्माला येतं. क्या बात आहे. तंत्रज्ञान किंवा शास्त्राचा कुठेपर्यंत आता झेप गेलेली आहे. तुम्ही काय म्हणत होता? आता त्यामध्ये जसं आपण म्हणतो की काही काही गरोदर स्त्रियांना हृदयात ज्या झडपा असतात त्या सुद्धा चिकटलेल्या असतात, म्हणजे त्यांना हृदयाचा जो त्रास असतो झडपांचा तो सुद्धा झालेला असतो आणि ते त्यांना माहितीच नसतं आपल्याला. आणि नंतर जसं जसं तिचा प्रसूतीचा कालावधी जवळ येईल किंवा पूर्ण दिवस भरतील त्यावेळी तो सगळा जो शरीरावर आलेला लोड असतो त्याच्यामुळे तिला दमणूक वाटायला लागते की नेहमीच्या ॲक्टिव्हिटी करता येत नाहीत. आणि त्यावेळेला जर तिला ते वेदना सुरू झाल्या तर त्या वेदना सहन करायचं ते हृदयाची क्षमताच नसते. बरोबर. आणि मग तिला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. तर ह्या असल्या स्त्रीला, असल्या मातेला, म्हणजे ज्याला हृदयाचा त्रास आहे, झडपांचा त्रास आहे, झडपा आकुंचन पावल्यात, तर ह्या असल्या स्त्रीला जर आपण पेनलेस डिलिव्हरीमध्ये जर तिचं सुखरूप बाळंतपण केलं तर ह्या कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे तिच्या रक्ताभिसरणावर किंवा शरीरावर किंवा कशावरही काही परिणाम होत नाही. उलट ती सुखानं ते अनुभवते आणि तिला छान बाळ झालेलं समोर दिसत असतं की इतके मी वेदना सहन करायचो. मला माझी आजी सांगत होती. क्रांतिकारी बदल आणि क्रांतिकारी संशोधन असं म्हणायला लागेल की कुठल्याही पद्धतीच्या वेदना न होता प्रसूती होणं. मला वाटतं भूलशास्त्र याचं महत्व काय आहे हे ज्या वेळेला एखादं ऑपरेशन करू आपण, दुर्दैवानं अशी कुणावरतीच वेळ येऊ नये ऑपरेशन करून घ्यायची, पण जेव्हा करतो त्यावेळेला भूलशास्त्राची किती महती आहे, ते किती महत्वाचं आहे हे आपल्याला कळतं. मला या विषयावर अजूनही काही माहिती घ्यायची आहे. त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक. पाहत राहा संवाद प्रतिवाद. निसर्गाच्या कुशीत, हिरव्यागार तुलईत, ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतंय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर, पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर, निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त. पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. योग ऋषी स्वामी रामदेवजी महाराज यांच्या कल्पनेतून आणि प्राचीन आयुर्वेदाच्या दिव्य शक्तीतून साकारलंय पतंजली चिकित्सालय. राजारामपुरी 7व्या गल्लीत वर्धमान नगर मध्ये सुपर बाजारच्या स्वरूपात सुरू आहे पतंजली चिकित्सालय आणि पतंजली सुपर शॉपी. प्रत्येक उत्पादन तुम्ही थेट हाताळू शकता, पाहू शकता. विविध औषधी चूर्ण, काढा, बटी, भस्म, रसायनं यासह पतंजली तूप, सौंदर्य प्रसाधने, साबण, टूथपेस्ट, मध, च्यवनप्राश अशी पतंजलीची मिठापासून पिठापर्यंतची दर्जेदार उत्पादनं मिळतील पतंजली आयुर्वेद शॉपीमध्ये. खुद्द रामदेवजी महाराजांनी सन्मानित केलेल्या कोल्हापुरातील राजारामपुरी 7वी गल्ली इथल्या पतंजली चिकित्सालय आयुर्वेद शॉपीला तुम्हीही भेट द्या आणि निरामय जगण्याचा आनंद घ्या. आपुलकीच्या आणि आदरातिथ्याच्या झाडाला लज्जतदार बहर. हॉटेल केटरी म्हणजे समाधानाचा आणि स्वादाचा अनुभव सुखकर. हॉटेल केटरी आता सज्ज झालंय नवनवीन टेस्टी इनोव्हेटिव्ह डिशेसनी. अस्सल कोल्हापुरी ते चायनीज, महाराष्ट्रीयन ते मोगलाई, पंजाबी डिशेससह थाई, इटालियन फूड, इंडियन आणि कॉन्टिनेंटल कुझिन विथ बेस्ट ॲटमॉस्फिअर, प्रॉम्प्ट सर्व्हिस आणि ऑथेंटिक टेस्ट, आलिशान रूम्सचं, प्रसन्न लाऊंजचं आणि डिलिशियस फूडचं. हॉटेल केटरी म्हणजे लंच, डिनर, पार्टी, गेट टुगेदर, कॉन्फरन्स यासाठीचं परफेक्ट डेस्टिनेशन. विनम्र सेवा आणि वाजवी दर. दर्शनी ग्रुपचे हॉटेल केटरी, शिवाजी पार्क, कोल्हापूर. निसर्गाच्या कुशीत, हिरव्यागार तुलईत, ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतंय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर, पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस.
ताणतणाव, धावपळ दगदग, प्रदूषण गोंगाट यापासून दूर. निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त. पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण बोलतोय 16 ऑक्टोबर या जागतिक भूलशास्त्र दिनाच्या निमित्तानं या तंत्राविषयी, या शास्त्राविषयी. मगाशी आपण बोलत होतो त्यावेळी एक मुद्दा आला होता की तुम्ही सांगितलं की भूल देताना त्या पेशंटची शक्यतो हिस्ट्री घेतली जातेच किंवा घेतली जावी. पण एखादा ऍक्सिडेंटचा पेशंट असेल की जो रस्त्यावरती ऍक्सिडेंट पडलेला आहे, तातडीने त्याला ऑपरेशन करायचंय, अशावेळी त्याची हिस्ट्री तर तुम्हाला मिळणार नाही. त्यानं काय खाल्लंय, त्यानं काय प्यायले तुम्हाला माहीत असणार नाही. अशावेळी भूल देताना काही विशिष्ट काळजी घ्यावी लागते का? हो, अशा वेळेला भूल देणं जास्त जोखमीचं असतं. एकतर आपल्याला काहीच माहित नाही. बरोबर. म्हणजे एखाद्या ह्याच्यावरती टेरर अटॅक झाल्यावरती जसे कमांडोना सांगितलं जातं, तुम्हाला काही माहिती नाहीये, आज जायचंय, टेररिस्टनं फक्त खलास करायचंय, होस्टला काही डॅमेज होतं कामा नये. सेम सिच्युएशन आमची असते. तुम्हाला आत काय काय आहे, पेशंटला ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे आणि काय हृदयाचे प्रॉब्लेम्स आहेत, काहीच माहित नाही. हे सगळ्या गोष्टी इव्हॅल्युएट करायच्या, पेशंटला भूल द्यायची पण पेशंटला कुठलाही डॅमेज होऊन द्यायचं. अच्छा. तर हे फार जोखमीचं असतं. ह्यासाठी आम्ही रेग्युलर क्लिनिकल पॅरामीटर्स जे असतात ते बघतो. नाडीचे ठोके, बीपी, हृदयाचे ठोके, त्यामध्ये काही दोष आहे का, क्विक हिस्ट्री जेवढी घेता येईल तेवढी घेतो. अच्छा. आणि एखादा पेशंट उपाशी नसेल तर मग त्याच्यात नाकात नळी घालून फार तर ते काढलं जातं. बरं. पोटात नळी घातली जाते. पण म्हणजे भूल देताना शक्यतो पोट रिकाम असावं असं तुमचं? जवळजवळ 6-1 तास तरी रिकाम असावं. हे सर्वसामान्यांना माहिती नसतं. काय खाऊन येऊ नका म्हणले की पाणी पिऊन तर येतात किंवा दूध तरी पिऊन येतात. म्हणजे हा प्रकार शक्यतो टाळावा. म्हणजे बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की आता हॉस्पिटलमध्ये जाणार, तुला आता खायला काही मिळणार नाही. हा प्रकार ऍक्च्युली हे गैरसमज आहे लोकांना की खायला मिळणार नाही. आम्ही त्या मात्राप्रमाणे सलाईन देत असतो, लागणारी ग्लुकोज किंवा काय असेल ती एनर्जी देत असतो. कारण लोकांचा गैरसमज, खरं ते जे खाल्लेलं प्रकार आहे तो त्यांच्या जीवावर बेतू शकतो. जर समजा भूल दिलेली असताना जर एखादी उलटी झाली आणि ते श्वासन नलिकेत गेलं तर तो ऍस्पिरेशन न्यूमोनिया जो आहे तो म्हणजे खूप गंभीर आजार असतो. मला असं वाटतं की जसं विमान टेक ऑफ करतं, करेक्ट, ते जितकं अवघड असतं त्यापेक्षा लँडिंग अवघड असतं. तसं भूल देण्यापेक्षा त्याला पुन्हा शुद्धीवर आणणं अधिक अवघड असतं का? बरोबर. कारण ही जी आहे, तुम्ही आता जी सांगितलं उदाहरण, तेच अॅनेस्थेटिस्टची अगदी कम्पेअर केलं जातं. इंडक्शनच्या वेळेला म्हणतो आम्ही टेक ऑफ आणि लँडिंगला म्हणतो जेव्हा आम्ही तो त्याच्यातून बाहेर काढू, रिव्हर्स केला. रिव्हर्स. ओके ओके. ह्या दोन्ही प्रक्रिया पुन्हा त्याला शुद्धीवरती आणणे. पण शुद्धीवरती आणण्याची प्रक्रिया अधिक जबाबदारीची, जोखमीची आहे. दोन्ही वेळेला मोठे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. दोन्ही वेळेला. बरं. म्हणजे इंडक्शन करताना, म्हणजे टेक ऑफ करताना सुद्धा बरेच वेळेला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. विमानात तसे अॅनेस्थेशिया देताना आणि लँडिंग करताना सुद्धा येऊ शकतात. लँडिंग करताना युजली कृत्रिम श्वास, परत श्वास नेहमीचा सुरूच झाला नाही नैसर्गिक. कंपल्सरी जेव्हा तुम्ही भूल देता त्यावेळेला कंपल्सरी कृत्रिम श्वासच चालू असतो? हा, मग तो शस्त्रक्रिया कुठली आहे त्याच्यावर आहे. आता लोकल खाली म्हणाल किंवा रिजनल खाली म्हणाल, मणक्यात दिल्ली भूक आहे, त्यावेळी काय आम्ही त्याच्याच ओरिजिनल तो श्वास नॅचरल चालू असतो. नॅचरल. आता झोपे दिलं असतं. आता समजा अंबिलिकेच्या वर म्हणजे बेंबीच्या वरचे ऑपरेशन किंवा थोरॅस किंवा डोक्याचे ऑपरेशन, बऱ्याच लॅप्रोस्कोपिक सर्जरीज असतील, त्यावेळेला मी त्याला पूर्ण भूल देऊन श्वास नलिकेत एक नलिका घातली जाते, आणखी मशीनला जोडलं जातं आणि कृत्रिम श्वासच दिला जातो. सर, मुळात हे भूल देताना तुम्ही काय वापरता? ते जे फॉर्म, औषधाचा फॉर्म आहे तो लिक्विड आहे की गॅस आहे? त्यात कसं आहे की औषधाचे इंजेक्शन देता म्हणजे ते लिक्विड असणार. हो, बरोबर. निरनिराळे औषधं असतात ते. म्हणजे कसं की त्याला वेदना कमी व्हायसाठी निरनिराळे औषध आहेत. त्यात ओपिओइड्स आहेत किंवा NSAID आहेत. म्हणजे ह्या प्रकारचे एक औषध असतात की ज्याच्यामुळे वेदना कमी होतात. त्या पहिल्यांदा देऊन घ्यायच्या. नंतर त्याला भूल येण्यासाठी प्रोपोफॉलचं औषध आहे किंवा केटॅमिन म्हणून एक नवीन औषध आले, पण त्यांना आता फारसं ते सुरुवातीला वापरत नाहीत. पण प्रोपोफॉल सारखं किंवा इटोमिडेट सारखं औषध आहे. ते इटोमिडेट तर इतकं छान औषध आहे की ज्याची हृदयाची क्षमता फक्त 20% उरलेली आहे. अशा सुद्धा रुग्णाला आपण इटोमिडेट दिलं तरी त्याची इन्स्टॅबिलिटी राहत नाही. म्हणजे त्याची कमी जास्तपणा झालाय आणि काहीतरी गडबड झाली असं होत नाही. इतका तो स्थिर राहतो. आणि एकदा त्याला ते दिलं की पूर्ण पेशंट झोपतो
आणि झोपल्यानंतर पूर्ण भूल द्यायची असते त्यावेळेला त्याला मसल त्याचे म्हणजे स्नायू त्याचे पूर्ण शिथिल करावे लागतात. त्यावेळेला आम्ही त्याला मसल रिलॅक्संट नावाचं एक औषध असतं, त्याच्यात सुद्धा निरनिराळे प्रकार आहेत. म्हणजे काही शॉर्ट ऍक्टिंग असतात, काही लॉंग ऍक्टिंग असतात. त्यातला पहिला शॉर्ट ऍक्टिंगचा एक स्कोलिन नावाचं औषध असतं ते दिलं जातं. पण स्कोलिन सारखं औषध हृदयाचं ऑपरेशन करताना हल्ली वापरत नाहीत. म्हणजे ते नॉन डिपोलरायझिंगचे मसल रिलॅक्संट देऊन ते सुरुवात करायची आणि पेशंट अजिबात हालत नाही, पेशंट शांत झोपलेला असतो. मी तुम्हाला हा प्रश्न काय विचारला माहितीये का, अनेक हिंदी पिक्चर मध्ये पूर्वी एक सीन असायचा की तो असा कोणतरी व्हिलन येतो, रुमाल काढतो, आणखीन हिरोईनच्या नाकाला लावतो, नाकाला लावतो, तो बेशुद्ध होतो. जर अनेस्थेसिया एवढा सोपा असता तर प्रत्येकानं कोणी सोम्या बोम्यानं फिल्मी लिबर्टी आहे, सगळं लोकांना. आणि मला विचारत होतं की आपल्याकडे माणूस काही वेळा उन्हात उभारल्यानंतर चक्करून बेशुद्ध पडतो, माणूस काही वेळा कोमात जातो. कोमात जाणे, बेशुद्ध होणे आणि भूल देणे या तिन्हीमध्ये माणसाची प्रक्रिया एकच असते का? त्यावेळीची अवस्था एकच असते का? अवस्था म्हणजे म्हणाल तर भूलशास्त्र मगाशी मी सांगितलं बॅलन्स्ड ऍक्ट आहे. म्हणजे त्याला कळता कामा नाही, त्याला पेन होता कामा नाही, आठवता कामा नाही, आणखीन स्नायू सगळे शिथिल, हे सगळं त्यात दिसतं. म्हणजे तिन्ही घटना ज्या तुम्ही सांगितल्यात दिसतं. खरं ह्या सगळ्या म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या आहेत. अनेस्थेसिया हा रिव्हर्सिबल आहे, म्हणजे आम्ही ठरवतो त्याला किती मात्रा द्यायची, आम्ही ठरवतो त्याला केव्हा बाहेर आणायचं. खरं बाकीचे जे म्हणजे कोमा म्हणाल तर त्याचा मेंदूला मार बसलाय, आतमध्ये रक्तस्राव झालाय, रक्त गाठ झाले, म्हणजे ह्याच्यामुळे किंवा मेटाबॉलिक कोमा. मला असं विचारायचं होतं की कोमात गेलेल्या माणसाला पण संवेदना संपलेल्या असतात का? हो, संपलेले असतात. बेशुद्ध झालेल्या माणसाला ऑपरेशन ज्यावेळी कापलं जातं तरी त्याला कळत नाही, त्याला जर उद्बत्तीनं चटका दिला तरी त्याला कळणार नाही. तसंच कोमामध्ये पण असतं का? हो. आणि बेशुद्ध पडलेला माणूस असेल, ज्याला एखाद्या चक्करून पडला आणि त्याला जर आपण उद्बत्तीनं चटका दिला तर त्याला तो जाणवणार का? म्हणजे किती वेळ इनिशियल स्टेज मध्ये जाणवणार नाही. खरं ज्या वेळेला चक्करून पडतो, शुद्धीवर यायला लागला की त्याला जाणवणार आहे. पण मग बऱ्याचदा त्यावेळी कांदा हुंगवणे किंवा चप्पलाचा वास देणे म्हणतात, त्या सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत. बेशुद्ध होणे आणि पुन्हा शुद्धीवर आणण्यासाठी कांदा हुंगवण्याचं अजिबात ह्या सगळ्या असं झालं असतं तर त्याचा अनेस्थेसियामध्ये उपयोग झाला असता. म्हणजे सर्जरी संपल्यानंतर कांदा एवढं सोपं नाही ते. या सगळ्या समाजातल्या किंवा चालीरीतीप्रमाणे समजुती आणि त्याचा दुरुपयोगच केला जातो. मी असे सुद्धा पेशंट बघितलेले भूलीत, म्हणजे ग्रामीण रुग्णालयाच्या कागलच्या रुग्णालयात होतो त्यावेळेला एका पेशंटला बेशुद्ध झाला म्हणून त्याच्या तोंडात पूर्ण कांदा घातला होता आणि त्याचा श्वास मार्गच अडकला आणि तो त्याच्यामुळे मिळाला की काय माहित नाही. पण मी सहज तिथं तोंड उघडून बघितलं तर आत कांदा. मी म्हटलं हे काय केलं, तर म्हटले ते बेशुद्ध पडलाय आणि आम्ही त्याला कांदा लावला. तर म्हटलं कांदा लावून म्हणजे मरूनच गेला. खरंय, गैरसमजूत किती वाईट असू शकते. खरंय. मग अशी आपण बोलत होतो त्यावेळेला जनरली आपण भूलशास्त्राचा उपयोग ऑपरेशनच्या वेळी केला जातो. ऑपरेशनच्या व्यतिरिक्त भूलशास्त्रज्ञ हे कुठे कुठे काम करत असतात? आयसीयू मध्ये किंवा क्रिटिकल केअर मध्ये त्यांचा काही रोल असतो का? हो, अलीकडे बघितलं तर बरेचसे क्रिटिकल केअर युनिट्स हे अनेस्थेसिओलॉजिस्ट चालवतात. कारण याचं कारण म्हणजे त्यांना जे शिक्षण घेताना जे मिळालेलं असतं प्राथमिक शिक्षण भूलशास्त्रामधनं, खरं म्हणजे बघायला गेलं तर क्रिटिकल केअरची जी संकल्पना आहे ही भूलशास्त्रामधनच डेव्हलप झालेली आहे. आणि भूलशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्याला ह्या गोष्टी, ज्या क्रिटिकल गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या शिकवल्या जातात. कृत्रिम श्वास हा 1950 मध्ये पोलिओमायलायटिसचं जेव्हा एक डेन्मार्कमध्ये एपिडेमिक आलं होतं त्यावेळेला बऱ्याच लोकांना श्वासनलिकेत नळी घालून मेडिकल कॉलेजची माणसं, मुलं हातानं बॅग दाबत होती आणि त्यातनं बरेचसे पेशंट वाचले. आणि त्यावेळेला लक्षात आलं की ह्याचा उपयोग आयसीयू मध्ये करता येईल. ओके. त्यामुळे कृत्रिम श्वास हा भाग अनेस्थेसियामध्ये होता, तो आयसीयू मध्ये आला. ओके. त्यामुळे आता आयसीयू असेल किंवा क्रिटिकल केअर युनिट असेल तिथं शास्त्रज्ञांचा मोठा रोल आहे. म्हणजे थोडक्यात ही सगळी यंत्रणा आम्ही आमच्या ताब्यात घेतो. म्हणजे भूलशास्त्र माणसाला मास्टर्स देअर. ओके. भूलशास्त्रज्ञाला कृत्रिम श्वास लावणे, कारण रोजच तो करत असतो. वेदनाशामक इंजेक्शन, कारण बऱ्याच वेळा कृत्रिम श्वास लावल्यावरती आयसीयूतल्या पेशंटला बोलता येत नाही, त्याला सांगता येत नाही. पण अशा लोकांना पेन किलर आणि सिडेशन म्हणजे झोपेचं इंजेक्शन ह्याची जरुरी असते. ही संकल्पना सुद्धा भूलशास्त्रातनं झाली. त्याच्या प्रत्येक अवयवावरती नियंत्रण ठेवणे, ब्लड प्रेशर, हृदयाचे ठोके, किडनीचं काम कसं आहे, लिव्हरचं काम कसं आहे, ब्रेनचं काम कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टीकडे बघितलं जातं. आज बरेचसे तज्ज्ञ जरी क्रिटिकल केअरमध्ये येत असतील तर ते त्या विषयापुरतं बघतात.
म्हणजे किडनीचा फक्त किडनीच्या पुरतं बघेल, हार्टचा स्पेशालिस्ट हार्ट पुरतं बघेल. पण भूलशास्त्र जेव्हा तिथं काम करत असतो तो पेशंट सगळा म्हणून बघा. होलिस्टिक अप्रोच असतो, पूर्ण शरीराकडे लक्ष असतं आमचं. म्हणजे थोडक्यात समुद्र खवळलेला असताना ज्यावेळेला होडी चालवायची असते ना त्यातनं, त्यावेळेला तो मास्टर असतो. आणि ज्या वेळेला शांत असतो समुद्र त्यावेळेला मग कुणी ते घेतलं तरी त्यात काय फरक पडत नाही. पण समुद्र खवळतो त्यावेळी मात्र आमचीच आठवण होती सगळ्यांना, पहिल्यांदा त्याला बोलावं. ट्रेनिंग जे आहे ते आधी एमडी अॅनेस्थेशिया अशी डिग्री मिळायची, म्हणजे एमबीबीएस पूर्ण करून त्यानंतर स्पेशलाइज्ड 3 वर्ष एमडी करतो आम्ही, आणि नंतर आता जी डिग्री मिळते ती एमडी अॅनेस्थेशिया आणि क्रिटिकल केअर अशीच डिग्री मिळते. बरं मॅडम, मगाशी आपण बोलत होतो पेनलेस डिलिव्हरी बद्दल. अनेक महिलांच्या मनात एक शंका असते की डिलिव्हरीच्या वेळेला जी काही अशी इंजेक्शन घेतली जातात पेन कमी होण्याची, त्यामुळे नंतर कंबरदुखी उद्भवते. खरं आहे? नाही, हा पूर्णपणे गैरसमज आहे आणि बऱ्यापैकी तो कॉमन आहे. म्हणजे आम्ही जेव्हा सांगतो की पेनलेस घ्या किंवा इपिड्युरल अनाल्जेसिया घ्या, तेव्हा बऱ्यापैकी पेशंटची अशी कंप्लेंट असते की नंतर कंबर दुखते त्यामुळे आम्हाला नको. पण हा पूर्णपणे गैरसमज आहे. ॲक्च्युली काय होतं, जेव्हा आपली प्रसूती वेदना असतात त्यावेळी त्या स्नायूंवर आणि नसांवर दाब पडत असतो, त्यामुळे त्या वेदना होत असतात. आणि त्यावेळी शारीरिक हालचाल पण त्या प्रेग्नंट म्हणजे गरोदर स्त्रीची कमी झालेली असते. त्या सगळ्याचा परिणाम म्हणजे तिची कंबर दुखत असते. पण भुलेमुळे ती कंबर दुखते हा पूर्णपणे गैरसमज आहे. आणि ऍक्च्युली संशोधन पण झालेलं आहे, म्हणजे ज्यांनी पेनलेस लेबर घेतलं आणि ज्या स्त्रियांनी पेनलेस लेबर न घेता डिलिव्हरी झाली त्याच्यामध्ये म्हणजे असं कंबरदुखीचं प्रमाण जे आहे ते दोन्ही पेशंटमध्ये समानच आहे असं आढळून आले. पण आता या अनुषंगानं पेन रिलीफ करणारी एवढी औषधं असतील तर मग कायमस्वरूपी अशा पद्धतीचं पेन क्लिनिक सुद्धा तयार होऊ शकेल ना? सुरू झालेली आहे ही संकल्पना, कोल्हापुरात रुजलेली आहे आता हल्ली पेन क्लिनिक. हो हो हो, म्हणजे कोणत्याही पद्धतीच्या वेदनेवरती, म्हणजे डोक्यापासून पायाच्या टाचेपर्यंतच्या कोणत्याही वेदना कंट्रोल करण्यासाठी. म्हणजे त्या आता आपल्याला माहित आहे की भूलतज्ञ हा पेन रिलीफ करणारा एक्सपर्ट आहे. ती अक्यूट पेन असेल म्हणजे जशा प्रसूतीच्या वेळची किंवा सर्जरीच्या वेळी असेल, किंवा क्रॉनिक पेन म्हणजे डिजनरेटिव्ह. आता जसं माणसाचं आयुर्मान वाढत आहे त्याप्रमाणे हे डिजनरेटिव्ह डिझीज पण वाढायला लागलेत. आज जर समाजात बघाल तर डिजनरेटिव्ह म्हणजे होणारे ज्या वेदना आहेत म्हणजे क्रॉनिक पेन डिझिजेस ह्याचं प्रमाण जवळजवळ 26% आहे. तर अशा लोकांना डेडिकेटेड पेन क्लिनिक मधून ट्रीटमेंट देणे ही आता समाजाची गरज आहे. बर, पण खरं तर असा एक नियम असतो की तुम्ही जेवढी एखादी गोष्ट दाबाल तेवढी ती उसळी बनून वर येते असं म्हणतात. मग जेव्हा तुम्ही एखादी वेदना दाबायचा शमवण्याचा प्रयत्न करता तेव्हा त्याचा काही साईड इफेक्ट होत नाही? नाही. आता मला जर विचाराल, खरं म्हणाल तर फार जरुरीची गोष्ट आहे. पेनमुळं माणसाला कळतं की मला काय प्रॉब्लेम व्हायला लागला. करेक्ट. पण हा सिग्नल, हा जो म्हणजे जो प्रिन्सिपल आहे की पेन ही नेसेसरी आहे. म्हणजे आता पित्त दुखतंय म्हणजे आम्ही डायग्नोज करतो की अपेंडिक्स आहे किंवा मुतखडा आहे. खरं ज्या वेळेला ही क्रॉनिक होते म्हणजे महिन्यान तीच राहते त्यावेळी सहन करण्याच्या पलीकडे जाते. हा, त्यावेळी हे जे क्रॉनिसिटी म्हणजे एखाद्या व्यक्तीला 3 महिन्याच्या वर जर त्याच वेदना होत असतील त्याला आम्ही क्रॉनिक पेन अशी ह्या संकल्पनेत त्याला मोडतो. तर अशा वेळी त्याला तो त्या वेदनेमुळे फायदा होण्याच्या ऐवजी बाकीचे म्हणजे शरीरावर तर परिणाम होतोच, त्याचप्रमाणे त्याला मानसिक आजार आणि सामाजिक आजार, ऍक्च्युली हा सामाजिक आजार होऊ शकतो म्हणजे क्रॉनिक पेन, आणि त्याला वेळीच आटोक्यात आणणं. आणि आपल्याला गैरसमज आहे की म्हातारपण आलं गुडघेदुखी होणारच नाही. हाही अगोदर भावना काढून टाकली पाहिजे की त्याला ही पेन ही म्हणजे वेदना रहित जगणं हे त्याचा अधिकार आहे. जन्मसिद्ध हक्क आहे. मगाशी तुम्ही म्हटलं तसं की ती वेदना शमवण्यासाठी जी काही औषधं देऊ त्या औषधाचा काही ना काही शरीरावर परिणाम होत नाही. आता सांगतो तुम्हाला, NSAID म्हणजे नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे ब्रुफेन आहे, डायक्लोफेनाक आहे. आता हेच मला सांगायचं आहे की जे गुडघेदुखीसाठी महिने ते खात असतात त्याचा परिणाम किडनीवर म्हणजे रिनल फेल्युअर वाढण्याचं कारण हे एक मुख्य कारण ते आहे. साईड इफेक्ट आहे किंवा करेक्ट, किंवा अल्सर होतो किंवा किडनी फेल होते, रक्त तयार व्हायचं प्रमाण कमी होतं, म्हणजे सगळ्या अवयवावर त्याचे परिणाम होतात. खरं आम्ही जे औषधं वापरतो NSAID वापरत नाही. आता ही जी साईड इफेक्ट नाही, करेक्ट, पेन क्लिनिक मध्ये असं म्हणता येणार नाही. कुठल्याही गोष्टीला अतिरेक झाला तर साईड इफेक्ट होणार. इफेक्ट्स यायचे असतील तर काही साईड इफेक्ट्स हे तुम्हाला स्वीकारले पाहिजेत. पण त्याचं एक काहीतरी मर्यादा आहे, बॅलन्स असते की काहीचे परिणाम हे जास्त चांगले होतात इफेक्ट्स, त्या मानानं त्याचे साईड इफेक्ट्स खूप कमी असतात. त्यामुळे ते साईड इफेक्ट्स आपण ऍक्सेप्ट केले पाहिजे.
म्हणून म्हणजे साईड इफेक्ट जास्त एक अद्यावत शाखा म्हणायला पाहिजे. कारण आपल्याकडे काय पद्धत आहे, कंबर दुखायला लागली, वर्षानुवर्ष कंबर दुखते, तर कुठल्या तरी एक वॅक्स कडे, म्हणजे असं खेडेगावात वगैरे मालिश करणारी वगैरे लोक असतात, त्यांच्याकडे जावा, किंवा मग पण ह्याच्यामध्ये ते ट्रेंड नसतात. म्हणजे अतिशय चांगला एक मुद्दा उपस्थित मी मगाशी विचारणार होतो. संमोहनाबद्दल खूप चर्चा चालू आहे सध्या वेगळ्या एका प्रकरणावरून. संमोहनामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं पेन रिलीफ करण्याची ताकद आहे का? संमोहनामध्ये अशा प्रकारची ताकद नाहीये की ज्यातनं सर्जरी करता येईल. असं असेल तर प्रत्येकानं संमोहन करून सर्जरी केली असती, उठवलं असतं लगेच आणि चालवलं असतं. असं नाही. संमोहन करतात म्हणजे दॅट इज कॉल्ड मास मेस्मरायझेशन. एखाद्याला आणून त्याच्यावरती करणे शास्त्रीय दृष्टिकोनातून अजूनही हे ऍक्सेप्ट केलेलं नाहीये. पेन क्लिनिक सध्याच्या जमान्यामध्ये परवडण्यासारखं आहे का? हो. आता आपण क्रॉनिक पेन बद्दल बोलतोय, म्हणजे पेन क्लिनिक हे मेनली क्रॉनिक पेन डील करतात. तर क्रॉनिक पेनचे पेशंट जर बघाल, वर्षानुवर्ष गोळ्या खातात, गोळ्या खातात, जुनी दुखणी आपण त्याला म्हणतो. करेक्ट. त्याचा जर क्युम्युलेटिव्ह खर्च काढला तर हा वर्षानुवर्षाचा खर्च काढला तर तो खूप होतो. आता ह्याच्या पुढची स्टेप काय, एकदमच करावा लागतो? नाही. खरं पेन रिलीफ आणि साईड इफेक्ट कमी असा हा जो प्रकार आहे पेन रिलीफचा, म्हणजे इन्स्टंटेनियस. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता डायबिटीस खूप रॅम्पंट झालाय, त्याबरोबर शोल्डर पेन आणि फ्रोझन शोल्डर हा पण, ह्याचं पण प्रमाण खूप वाढलंय. म्हणजे आपल्या घरी कोणतरी आई आजी असतात की त्यांना साधी वेणी घालता येत नाही, साडी नेसता येत नाही. अशा वेळी काय करतात, ते वर्षानुवर्ष खातात, गोळ्या खातात किंवा फिजिओथेरपीकडे जातात. महिने काही त्याच्यात परिणाम होताना दिसत नाही. तर आम्ही पेन क्लिनिकमध्ये काय करतो, इंटरव्हेन्शनल पेन मॅनेजमेंट ही आमची स्पेशालिटी आहे. म्हणजे पेन स्पेशालिटी काय, तर ज्या सांध्यापासून संवेदना मेंदूकडे जातात त्या नसेला आम्ही ब्लॉक करतो. बापरे, बधीर करून टाकतो. करेक्ट, बधीर करतो. त्याचा इफेक्ट करेक्ट, त्याचा इफेक्ट साधारण महिना ते 1.5 महिना चालतो. त्याच्यापेक्षा जास्त हवा असेल तर रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन नावाचं एक मशीन असतं की जेणेकरून त्या बरोबर नसेला टार्गेट करून आम्ही त्याला ते मशीनद्वारे ती नस बधीर करतो. टेबलवरच पेशंट सांगतो की माझी कळत गेलेली आहे. बरोबर, तिथनं दिल्याबरोबर सांगतो संवेदना तीच थांबवली. करेक्ट. तर आणि त्यानंतर वेदना रहित फिजिओथेरपी पेशंट करून घेतो आणि महिन्याभरात पूर्ण रेंज मोबिलिटी येते. ही त्या पेन क्लिनिकची ब्युटी आहे. पण मग असं जर असेल तर आता कॅन्सरच्या वेदना असतील, अन्य कुणाला जर काही वेदना म्हटलं की गुडघेदुखी असेल, कंबरदुखी असेल, या सगळ्यावरती याचा उपचार होऊ शकतो? सगळ्यावरती होऊ शकतो. आता म्हणजे गाऊट सारखं आहे, गाऊटचं दुखणं नको वाटतं, किंवा मगाशी सोरियाटिक आर्थरायटिस, सगळ्यावरती आता त्याच्यावर म्हणजे त्यानं जर त्याचं आयुष्य पूर्णपणे वेदनारहित काढलं तर त्याला लक्षात येतं की मी आता सगळी माझी कामं करू शकतो आणि कॉन्फिडन्स येतो. त्याच्यामुळे त्याच्यावर डिपेंडंट राहणारी माणसं त्याच्याकडे लक्ष द्यायला लागत नाही. तो म्हणतो की आता कामाला लागलाय, तो आता काय चांगलं चाललंय. क्रॉनिक पेनमुळे मेंदूवरती शेवटी परिणाम होतो. तर सुसायडल टेंडन्सीज डेव्हलप जे होतात क्रॉनिक पेनमुळे, सुसायडल टेंडन्सीज डेव्हलप होतात. आजारामुळे त्यांना आत्महत्या केली, त्यामुळे ही किंवा ती वेदना सहन करण्याच्या पलीकडच्या असतात. अशा वेळेला पेन क्लिनिक हा खूप मोठा एक चांगला पर्याय आहे. आता कॅन्सर बद्दल म्हणाल, हा खूप छान प्रश्न आहे. आपल्याकडे कॅन्सर बद्दल म्हणाल की ट्रीटमेंट म्हणतो की आपण सर्जरी करून घ्या, किमो द्या, रेडिएशन द्या. पण एक असे पेशंट कॅन्सर सर्व ठिकाणी पसरलाय, काही करता येत नाही. परंतु फक्त त्याला वेदना, मरणप्राय वेदना होत असतात. इतक्या होत असतात की पेशंट आमच्याकडे येतात आणि म्हणतात की आम्हाला मरायचं इंजेक्शन द्या. म्हणजे इतकी त्यांची ती वाईट स्थिती असते. अशा परिस्थितीत पूर्वी आपल्याकडे तशी औषधं नसायची अवेलेबल. आता मॉर्फिनच्या गोळ्या किंवा फेंटॅनिल पॅचेस किंवा बिप्रोनॉर्फिन, जे पॅच 1 दिवस लावला तर तो लावला की 8 दिवस त्याचा इफेक्ट राहतो. म्हणजे पेशंटचं आयुष्य हे शेवटचे आपल्याला माहिती हे करेक्ट, किंवा वाचणार माहिती आहे पण त्याच्या वेदना तरी किमान आपल्याला कमी करता येतं. किंवा इंटरव्हेन्शन म्हणाल की आता समजा आता पित्ताच्या पिशवीचं किंवा स्वादुपिंडाचा कॅन्सर आहे, तर त्याला त्याच्यापासून जाणाऱ्या संवेदना नेणाऱ्या ज्या नसा आहेत त्या आम्ही सिलॅक प्लेक्सस ब्लॉक म्हणून एक प्रकार आहे, तिथे इंजेक्शन देतो आणि तिथून जाणाऱ्या संवेदना बंद करतो आणि पेशंट पेन फ्री होतो. वेदनांना नो एंट्रीचा बोर्ड लावून थांबवणे तिथे. करेक्ट. आता नवीन टेक्नॉलॉजी. खरं तर या विषयातून खूप काही बोलण्यासारखं आहे, पण माझा वेळ संपत चाललेला आहे. भूलशास्त्र हे अत्यंत महत्वाचं वैद्यकशास्त्र आहे आणि केवळ ऑपरेशनच्या वेळीच नव्हे तर ऑपरेशनच्या शिवाय सुद्धा भूलशास्त्रज्ञांची किती मोठी जबाबदारी असते
काय रोल असतो याबद्दल आज आम्हाला या कार्यक्रमातून माहिती मिळाली. आज माझ्या स्टुडिओमध्ये आपण चौघेही आलात आणि या विषयावरती माहिती दिलीत याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं.